Hello dear student, now this is my online lecture number 43. So before I start this lecture, एक 2-3 तुमच्या मनातल्या शंका मी क्लिअर करू इच्छितो. कारण ज्यावेळेस ऑनलाईन लेक्चर्स आपण चालू केले त्यावेळेस अनेक विद्यार्थ्यांनी पालकांनी संभ्रम व्यक्त केला की सर आम्ही तर आता 11वीला आम्हाला शासनाने पास केलं आहे, आम्ही 11वी परत शिकायची का? 12वीचाही टाईम टेबल लावलेला, मग आम्ही 12वीच शिकायची का? तर मित्रांनो समजून घ्या, कोविड-19च्या अभूतपूर्व पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासनानं आपल्याला 11वी सायन्सला म्हणजे 11वीच्या सर्वच विद्यार्थ्यांना म्हणजे कसलीही अट न ठेवता फक्त प्रवेशित आपण झालेले असाल तर आपल्याला पास करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर माझ्या माहितीनुसार आता कोणतीही 11वीची तुमची यावर्षीची तर परीक्षा होणार नाही. तुम्ही 12वी सायन्समध्ये जाणार आहात याबद्दल तुमच्या मनामध्ये शंका असण्याचं काही कारण नाही. पण परीक्षाच घेणार नाहीत किंवा आपल्याला पास केलेला आहे म्हणून राहिलेला अभ्यासक्रम आपण शिकायचा नाही का? कारण आपलं एम 11वी पास होणं किंवा 12वी पास होणं नाही आहे. आपलं एम हे नीट JEE ह्या राष्ट्रीय लेवलवरच्या परीक्षेला फेस करायचं आहे किंवा महाराष्ट्र शासनाच्या CET एक्झाममध्ये आपल्याला प्रावीण्य मिळवायचं असेल तर ह्या तिन्ही परीक्षेचा अभ्यासक्रम हा 11वी आणि 12वीचा एकत्रित आहे. ही तर गोष्ट तुम्हा सर्वांना म्हणजे ज्ञात आहे. जर 11वीचा आपला बराचसा अभ्यासक्रम राहिलेला असताना तुम्हाला जरी 12वीत आपण प्रवेश देऊत काही काळामध्ये, तर याचा अर्थ राहिलेला अभ्यासक्रम आपण शिकायचा नाही का? किंवा उद्या तुम्ही 12वीत गेल्यानंतर तुम्ही 11वीचा अभ्यासक्रम बघायचा नाही का? तर परीक्षा डोळ्यासमोर ठेवून किंवा परीक्षाच नाही म्हणून ते सगळं 11वीचं बंद करून आपण 12वीला जर लागलात तर त्या विद्यार्थ्यांचं सायन्स नाही आहे. कारण मी शिकवत असताना आपल्याला अनेकदा ह्या गोष्टी क्लिअर केलेल्या आहेत की टू द बेस्ट ऑफ माय नॉलेज 11th सायन्स इज व्हेरी हार्ड ॲज कम्पेअर्ड टू 12th सायन्स. त्यामुळे 11वी सायन्सचा संपूर्ण अभ्यासक्रम आपल्याला समजणं, कन्सेप्ट त्याचे व्यवस्थित क्लिअर करून घेणं हे खूप आणि खूप गरजेचं आहे. स्पेशली फॉर दोज स्टुडंट who are very interesting in NEET and JEE examination point of view. आणि असे आपल्याकडं बहुसंख्य विद्यार्थी आहेत. तर त्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून आपल्याला 11वीचा कुठलाही पोर्शन राहणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. भले तुम्ही 12वीत शिकत असाल, भले तुम्ही उद्या 12वीत जाल, मग 11वीचा जर 20-30% 35% अभ्यासक्रम ठेवूनच तुम्ही 12वीत गेलात तर 12वीला तुम्हाला फार काही कळेल असं नाही. त्यामुळं माझी आपल्याला पर्सनली रिक्वेस्ट आहे की तुम्ही 11वीत शिकत आहात का 12वीत शिकत आहात हे डोक्यातून काढून टाका. तुम्हाला पटतंय का बघा. तुम्ही नीट JEE आणि CETची तयारी करत आहात आणि त्या 3 परीक्षेचा वर्ग आहे 11वी आणि 12वी. मला वाटतं ही गोष्ट आता क्लिअर झाली. असे अनेक आपल्या महाविद्यालयातले 12वीचे विद्यार्थी आहेत जे 11वीचे अजूनही लेक्चर्स करतात. असं आपण समजायचं काही कारण नाही आहे. मी 12वीत गेलो की 11वी बघणार नाही आणि 12वीत गेलो की 11वी बघणार नाही किंवा 11वीत असेल तर मी जे पास झालो की मी 11वी पण बंद करून टाकेन. तर हा गैरसमज कृपा करून काढून टाका. परीक्षेच्या दृष्टीनंच अभ्यास करून आपल्या पदरात फार यश मिळेल असं नाही. तर मला वाटते या गोष्टी तुमच्या आता क्लिअर झालेल्या आहेत. तुम्ही कुठे शिकताय, कोणत्या वर्गात, स्कॉलर विद्यार्थ्यासाठी खास स्पेशली हे फार महत्त्वाचं नाही.
तुम्ही नीट, JEE आणि CETची तयारी करत आहात आणि त्याच्यासाठी तुमचा वर्ग 11वी नाही 12वी नाही, तर तुमचा वर्ग आहे 11वी आणि 12वी मिळून, आणि ती परीक्षा तुम्हाला 12वी झाल्यानंतर द्यायची आहे. तर त्यामुळं 11वीच्या पहिल्या टॉपिकपासून 11वीच्या शेवटच्या टॉपिकपर्यंत, आणि ज्यावेळेस 12वी तुम्ही याल, ॲक्च्युअल तुमचा प्रवेश होईल, तिथून तुमचं 12वीच्या पहिल्या टॉपिकपासून शेवटच्या टॉपिकपर्यंत, आणि परत 11वी 12वी असं सगळं करून आपल्याला तिकडे जावं लागेल. तर मला वाटतं ह्या गोष्टी आपल्या क्लिअर झाल्या. त्यामुळे जे विद्यार्थी आज 11वीत आहेत त्यांनी 11वीतच सगळे तास करायचे आहेत काळजीपूर्वक. फिजिक्स, केमिस्ट्री, बायो, मॅथेमॅटिक्स हे विषय खूप आपल्याला बेसिक रीतीनं अभ्यासावे लागतील. कारण हे 4 विषयाचा मी उल्लेख यासाठी करतो आहे की ह्या 4पैकी फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी हे नीटसाठी गरजेचे आहेत, आणि फिजिक्स, केमिस्ट्री आणि मॅथेमॅटिक्स हे JEEसाठी गरजेचे आहेत, आणि हे 4ही विषय CETसाठी गरजेचे आहेत. तर त्यामुळं आपण ह्या गोष्टी थोडंसं क्लिअर करून घ्या आणि सगळा अभ्यासक्रम आपण काळजीपूर्वक शिकूयात. ऑफलाईनमध्ये आपण बराचसा पोर्शन पूर्ण केलेला आहे. थोडी आपली लिंक लागत होती, तर मध्येच परत कोविडचं अजून प्रादुर्भाव वाढला. पुन्हा आपण 50% उपस्थितीमध्ये अभ्यासक्रम पूर्ण करायचा प्रयत्न केला, त्यामध्ये खूप लिमिटेशन आले. आता थोडंसं लिंक लागत होती, एक आपण टेस्ट ट्युटोरियलची एक्झाम पण घेतली, पण नंतर परत कोविडचा प्रादुर्भाव इतका फार मोठ्या प्रमाणात वाढला, आणि त्यामध्ये आपला जिल्हा तर आता हिट लिस्टवर आहे. तर त्यामुळे सर्वांनीच काळजी घेणं गरजेचं आहे. विपरीत परिस्थितीमध्ये आपल्याला लढून यश मिळवायचं आहे. तर यासाठी माझ्यातर्फे, महाविद्यालयाच्या मान्य प्राचार्यातर्फे आपल्याला मी शुभेच्छा देतो, आणि लवकरात लवकर हे संकट दूर होऊन आपण परत एकदा समोरासमोर येऊयात, जेणेकरून शिकण्यातला आणि शिकवण्यातला आनंद तुम्हाला आणि मला दोघालाही घेता येईल. तर परत एकदा शुभेच्छा देऊन आपण आपल्या अभ्यासक्रमाकडे आपण वळूयात. नाव दिस इज माय ऑनलाईन लेक्चर नंबर 43. डेट टुडे इज 19th April 2021, and name of the chapter sound. Now as concerned to your textbook point of view, the chapter number is 8. Chapter number is 8. तर ऑफलाईन टीचिंग चालू असताना हा चॅप्टर मी जस्ट स्टार्ट केला होता, तर त्याची पुनरावृत्ती टाळून मी फक्त थोडं स्पीडीली जो झालेला भाग आहे तो घेतो, आणि पुन्हा आपण मुख्य मुद्द्याकडे येऊयात. तर आपला सर्वांचा हा कॉमन एक्सपिरियन्स आहे. एखाद्या पाण्यामध्ये जर आपण दगड मारला तर वॉटर रिपल्स प्रोड्यूस होतात. दॅट आर द व्हेव. ओके. तर व्हेव प्रोपेगेट होण्यासाठी पाण्याची गरज होती. तर इथं पाणी म्हणजे आपण काय म्हणूयात, वॉटर काय घेऊयात, एक मीडियम घेऊयात. म्हणजे मीडियम असेल तर व्हेव काय होतील, प्रोड्यूस होतील. मीडियम असेल तर व्हेव काय होतील, प्रोड्यूस होतील. पण असंही काही नाही की मीडियम नसेल तर व्हेव प्रोड्यूसच होणार नाहीत. तर अशा एकूण 3 प्रकारच्या व्हेव आपल्याला अभ्यासक्रमाला आहेत. तर these are the main 3 types of wave. The first is the mechanical wave. Second one is the electromagnetic wave. And third one is the matter wave. तर हे एकानंतर एक आपण बघूयात, पण आपण जास्तीत जास्त भर हा मेकॅनिकल व्हेववर द्यायचा आहे सुरुवातीला. तर प्रत्येक मुद्दा, आता तुम्ही माझ्यासमोर नाहीत, आणि टीचिंग इज द इंटरॅक्शन बिटवीन स्टुडंट अँड टीचर. कारण तुमच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघून मला शिकवता आलं पाहिजे. पण असो, आता कुठेतरी आपण कॉम्प्रोमाइज करूयात. मी पण आपल्याला समजेल असं थोडं सावकाश शिकवेन,
तर पहिल्यांदा समजून घेऊयात मेकॅनिकल वेव्ह. मेकॅनिकल वेव्ह कशाला म्हणायचं. ए वेव्ह विच रिक्वायर मटेरियल मीडियम. तर मेकॅनिकल वेव्ह प्रोपेगेट व्हायच्या असतील, प्रोड्यूस व्हायच्या असतील तर कशाची गरज आहे. मटेरियल मीडियमची. म्हणजे मगाशी आपण बघितलं पाण्यामध्ये दगड मारला तर वेव्ह काय झाल्या, प्रोड्यूस झाल्या. समजा तिथे पाणीच नसेल आणि आपण दगड मारला तर वेव्ह क्रिएट होतील का, होणार नाहीत. म्हणजे मटेरियल पाहिजे. पण फक्त मटेरियलच असून चालेल का, तर त्याचं उत्तर नाही असं आहे. मटेरियल तर असायलाच पाहिजे, पण ते मटेरियल नेमकं कसं असायला पाहिजे, तर त्याच्यात 2 कंडिशन्स आहेत. मेनली 2 कंडिशन. फर्स्ट आहे इट इज कंटिन्युअस अँड इलॅस्टिक. आणि सेकंड कंडिशन आहे it must have some inertia, and inertia means mass. तर बघा, ए वेव्ह विच रिक्वायर मटेरियल मीडियम फॉर देअर प्रोपेगेशन इज कॉल्ड ॲज मेकॅनिकल वेव्ह, बट दॅट मटेरियल शुड possesses elastic in nature and continuous, and it must have some mass or inertia. Then in such a material the wave is produced, and that wave is called as mechanical wave. त्या वेव्हला काय म्हणायचं, मेकॅनिकल वेव्ह. बघा समजलं का मित्रांनो. परत एकदा बघा. ए वेव्ह विच रिक्वायर मटेरियल मीडियम, म्हणजे मटेरियल मीडियमशिवाय ती वेव्ह प्रोपेगेटच होत नाही, त्याला म्हणायचं मेकॅनिकल वेव्ह. पण फक्त मटेरियल असून चालत नाही, तर त्या मटेरियलनं कुठल्या कंडिशन उभे केल्या पाहिजेत. तर ते मटेरियल कसं पाहिजे, कंटिन्युअस आणि इलॅस्टिक. म्हणजे समजा ते मटेरियल जर कंटिन्युअस नसेल, आता वॉटर आहे समजा फॉर सपोज वॉटर इज नॉट इलॅस्टिक असं गृहीत धरा. आणि पाण्यामध्ये तुम्ही जर इफ ए स्टोन इज थ्रोन ऑन दॅट वॉटर सरफेस किंवा ऑन दॅट वॉटर, समजा ते इलॅस्टिकच नसेल, त्याच्यावरती फोर्स आपल्यानंतर त्याच्यात जर चेंजेस झाले नाही तर दगड वरतीच थांबेल. आणि दगड जर वरती थांबला तर वेव्ह जनरेट होणार नाहीत. तर जिथे स्टोन पडणार आहे तिथून तो स्टोन खाली जाणार आहे ड्यू टू ग्रॅव्हिटी, आणि त्या सरफेसवरती चेंजेस होणार आहेत. कारण इलॅस्टिकची प्रॉपर्टी काय, व्हेन यू अप्लाय द डिफॉर्मिंग फोर्स ऑन ए बॉडी, द बॉडी चेंज देअर शेप अँड साईज, अँड आफ्टर रिमूव्हल ऑफ द डिफॉर्मिंग फोर्स द बॉडी रिगेन इट्स ओरिजिनल शेप अँड साईज. सच मटेरियल इज कॉल्ड ॲज द इलॅस्टिक मटेरियल. म्हणजे दगड मारल्यानंतर किंवा पडल्यानंतर त्या पाण्यामध्ये डिस्टर्बन्स निर्माण होईल, म्हणजे त्याचे डायमेन्शन्स चेंज होतील. आणि ज्यावेळेस त्या दगड मारण्याचा इफेक्ट, प्रेशर काय, फोर्स काय जे असेल ते एकदम नाहीसं होईल, त्यावेळेस परत तो वॉटर सरफेस आहे तसा होईल. म्हणजे वॉटर हे कसं आहे, इलॅस्टिक. म्हणजे म्हणून वॉटर इलॅस्टिक असल्यामुळं आणि वॉटर कसं आहे, कंटिन्युअस असल्यामुळं त्याच्यातून काय जनरेट झाल्या, वेव्ह जनरेट झाल्या. आणि अशा वेव्हला म्हणायचं मेकॅनिकल वेव्ह. पण त्या पाण्यामध्ये काहीतरी ताकद असायला पाहिजे, इनर्शिया असायला पाहिजे, मास असायला पाहिजे. आणि पार्टिकल आहे म्हटल्यानंतर मास आहे. इज इट राईट. म्हणजे इन अब्सेन्स ऑफ इनर्शिया और इन अब्सेन्स ऑफ मास इन दॅट मटेरियल इट इज नॉट पॉसिबल टू जनरेट द वेव्ह. ओके. तर मला वाटतं हा कन्सेप्ट पाठ झाला सगळ्यांना. ए वेव्ह विच रिक्वायर मटेरियल मीडियम फॉर देअर प्रोपेगेशन, ए वेव्ह विच रिक्वायर मटेरियल मीडियम फॉर देअर प्रोपेगेशन इज कॉल्ड ॲज मेकॅनिकल वेव्ह. But a wave can be produced in a material. That material must be elastic in nature, continuous, and it must have some inertia. It must have some inertia. Now, water waves, waves in a string, these are the mechanical wave. These are the mechanical wave. एखादी व्हायलनवरची तार एका पॉईंटला फिक्स केलेली आहे, किंवा वेव्ह जाऊन स्ट्रिंग, दीज आर द मेकॅनिकल वेव्ह. आणि ती स्ट्रिंग जर आपण एका पॉईंटला प्लग केली तर स्ट्रिंग कॅन व्हायब्रेट अप अँड डाऊन.
okay, and the waves are generated from one point to another point. These are the mechanical wave. समजा त्या तारेला त्या प्लगच केलं काय आणि ती खाली आली आणि पुन्हा वरतीच गेली नाही, जागेवर थांबली, म्हणजे प्लास्टिक मटेरियल काय होईल, चेंज करेल आणि परत ओरिजिनल शेपलाच येणार नाही. कारण मेकॅनिकल वेव्ह प्रोपेगेट होण्यासाठी कशाची गरज आहे, मेन इलॅस्टिक. आणि इलॅस्टिक म्हणजे काय, त्याच्यावरती फोर्स लावला की त्याचा शेप आणि साईज काय होईल, बदलेल. आणि शेप आणि साईज बदलला आणि फोर्स संपला की परत शेप अँड साईज कसा होईल, जशाला तसा होईल. हे तर इलॅस्टिसिटीची मेन बेसिक प्रॉपर्टी आहे. म्हणजे प्लगला आपण पुल केलं, प्लग केलं की ते खाली येईल आणि सोडले की खाली वरी होईल आणि पुन्हा काही वेळानंतर जशाला तसे होईल. किंवा एखादी इफ यू सपोज यू टेक अ स्ट्रिंग अँड वन एंड ऑफ द स्ट्रिंग इज फिक्स टू द रिजिड वॉल, अदर एंड इज इन हँड, अँड इफ यू अप अँड डाऊन द वेव्ज आर जनरेटेड. तर स्ट्रिंगसुद्धा कशी आहे, इलॅस्टिक आहे. समजा त्याच्याऐवजी जर एखादा आयर्न रॉड घेतला आणि अप अँड डाऊन केला तर वेव्ज प्रोड्यूस होतील का, नाही. कारण आयर्न रॉड इज नॉट इलॅस्टिक अप टू ए सर्टन एक्सटेंट. ओके, तर ह्या गोष्टी थोडं क्लिअर समजून घ्या. तर मला वाटतं मेकॅनिकल वेव्हचा कन्सेप्ट क्लिअर झाला. मेकॅनिकल वेव्हला पुढे जाऊन प्रोग्रेसिव्ह वेव्ह असे म्हणतात. काय म्हणतात, प्रोग्रेसिव्ह वेव्ह. पण दोघांची व्याख्या वेगळी आहे. तर प्रोग्रेस याचा अर्थ कसा, कंटिन्युअस. प्रोग्रेस याचा अर्थ कसा, कंटिन्युअस. मग प्रोग्रेसिव्ह वेव्हची व्याख्या आता व्यवस्थित समजून घ्या. थोडं सावकाश आपण घेऊयात, सुरुवात आहे. नाव प्रोग्रेसिव्ह वेव्ह. नाव ए wave which is continuously travels in a given direction without change of form is known as progressive wave. बघा, ए वेव्ह विच इज कंटिन्युअसली ट्रॅव्हल्स इन अ गिवन डायरेक्शन. एकदा आता वॉटरमध्ये आपण दगड मारला आणि रिपल्स तयार व्हायला लागले, तर ती ज्या डायरेक्शनमध्ये आहे त्याच डायरेक्शनमध्ये ते जातात. मध्येच अर्धवट जाऊन पुन्हा परत येतात का, किंवा मध्ये जाऊन कुठं थांबतात का. तर दे आर ट्रॅव्हल्स कंटिन्युअसली इन अ गिवन डायरेक्शन अँड दे कॅनॉट चेंज देअर फॉर्म. ते फॉर्म बदलत नाहीत. म्हणजे एकदा सर्कल, एकदा काटकोन, एकदा त्रिकोण असं होत नाही. जे आहे तेच, ज्या पोझिशनमध्ये ते जनरेट होतात त्याची पोझिशन बदलत नाहीत, त्याची डायरेक्शन ते चेंज करत नाहीत. आणि कसं, कंटिन्युअसली ट्रॅव्हल्स करतात. आणि जे काम कंटिन्युअसली असतं आपण त्याला प्रोग्रेस म्हणतो आहे. प्रोग्रेस आपली कधी होते, जर आपण अभ्यास रेग्युलर केला तर. तर 2 दिवस अभ्यास करायचा आणि 3 दिवस उठायचंच नाही, मग ह्याला प्रोग्रेस म्हणता येणार नाही. ए वेव्ह विच इज कंटिन्युअसली ट्रॅव्हल्स इन अ गिवन डायरेक्शन विदाऊट चेंज ऑफ फॉर्म. विदाऊट चेंज ऑफ म्हणजे त्याचा फॉर्म पण बदलत नाही, त्याचा फॉर्म पण कसा राहतो, सेम राहतो. त्याला म्हणायचं प्रोग्रेसिव्ह वेव्ह. बघा, समजलं का. हे पहा, 2 वेव्हमधल्या डेफिनेशनमध्ये कन्फ्यूज करू नका. समजा परीक्षेमध्ये विचारलं व्हॉट इज मीन बाय मेकॅनिकल वेव्ह, व्हॉट इज मीन बाय प्रोग्रेसिव्ह वेव्ह, तर भल्याना लिहिता येत नाही. त्यामुळं माझा आग्रह असा आहे की फिजिक्स बाबा हे फील करण्याचा विषय आहे, समजून घेण्याचा विषय आहे, कन्सेप्ट क्लिअर करण्याचा विषय आहे, रट्टा मारण्याचा विषय नाही आहे. ए वेव्ह विच रिक्वायर मटेरियल मीडियम इज कॉल्ड ॲज मेकॅनिकल वेव्ह. ए वेव्ह विच इज कंटिन्युअसली ट्रॅव्हल्स इन अ गिवन डायरेक्शन विदाउट चेंज ऑफ फॉर्म इज कॉल्ड ॲज प्रोग्रेसिव्ह वेव्ह. Now, if the wave can be traveled from one point to another point, remember that in that case the particle do not leave their place. Only the particle vibrate. Only the particle vibrate in a direction of propagation of wave or in a perpendicular to the direction of propagation of wave. For that reason, the progressive wave are mainly classified into 2. On
how the particles can be vibrate, whether it is perpendicular or parallel to the direction of propagation of wave. And these two waves are, हे पहा काय म्हणालो मी, कळालं का? Mechanical wave, a wave which require material medium is called as mechanical wave. A wave which is continuously travels in a given direction without change of form is called as progressive wave. तर वेव्ह प्रोपेगेट होत असताना आता बघा दगड एक पाण्यामध्ये आपण मारला, तर दगड कुठे आहे? जागेवरच आहे. तर त्यानं काय निर्माण केल्या? वेव्ह निर्माण केल्या. आणि वेव्ह एकमेकाला काय केल्या? एनर्जी ट्रान्सफर करत गेल्या. पार्टिकलनं जागा सोडली का? नाही, पार्टिकल आहे तिथं. तर पार्टिकल डू नॉट लिव्ह देअर प्लेस. तरी पण वेव्ह काय झाल्या? जनरेट झाल्या. पण वेव्ह जनरेट होत असताना पार्टिकल जे व्हायब्रेट होतात, तर ते जी वेव्हची डायरेक्शन असते त्याच्या एक तर ते परपेंडिक्युलर असतात किंवा पॅरलल असतात. मग परपेंडिक्युलर असतील तर त्याला एक वेगळं नाव द्यावं लागेल, पॅरलल असतील तर त्याला एक वेगळं नाव द्यावं लागेल. बरोबर आहे का नाही? जसं आपल्याकडं 11वीला समजा जास्त मुलांनी प्रवेश घेतला म्हणून आपण सर्वांना एकाच तुकडीमध्ये बसवलं का? नाही, त्यांना वेगवेगळ्या तुकडीमध्ये आपल्याला बसवावं, त्यांना वर्गीकरण करावं लागलं. तसं इथं पार्टिकल व्हायब्रेट पॅरलल अँड परपेंडिक्युलर. तर ह्याचा कन्सेप्ट विचारात घेऊन तर ह्या वेव्हचं वर्गीकरण मेनली 2 ठिकाणी केलं. तर ते 2 प्रकार कुठले? फर्स्ट, टप्प्याटप्प्यानं घ्या. काय? The first is transverse wave. First is transverse wave, and second one is the longitudinal wave. Transverse wave, longitudinal wave. आता लक्षात घ्या, the particle vibrate perpendicular to the direction of propagation of wave. The particle of the wave vibrate perpendicular to the direction of propagation of wave. Such wave is called as transverse wave. Such wave is called as transverse wave. And the particle of the wave vibrate parallel to the direction of propagation of wave is called as longitudinal wave. Is called as longitudinal wave. परत एकदा बघा, progressive wave, a wave which is continuously travels in a given direction without change of form is called as progressive wave. तर त्या प्रोग्रेसिव्ह वेव्हमध्ये पार्टिकल जागा सोडत नाहीत. हा पॉईंट क्लिअर झाला. फक्त पार्टिकल काय होतात? व्हायब्रेट होतात अबाउट दिअर मीन पोझिशन. म्हणजे ते व्हायब्रेट कसे होतील? एकतर परपेंडिक्युलर होतील किंवा पॅरलल होतील. परपेंडिक्युलर होत असतील अलॉंग द डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ वेव्ह, त्याला म्हणायचं ट्रान्सवर्स वेव्ह. इफ द पार्टिकल व्हायब्रेट पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ वेव्ह इज कॉल्ड ॲज लॉंगिट्युडनल वेव्ह. इज कॉल्ड ॲज लॉंगिट्युडनल वेव्ह. आता हे दोन्ही मुद्दे कसे ते होतात आपण थोडंसं समजून घेऊयात व्यवस्थितपणे. समजा ही एक स्ट्रिंग आहे आणि ह्याच्यामध्ये अशा वेव्ह जनरेट व्हायला, तर ती स्ट्रिंग जर तुम्ही अशी प्लग केली, तर स्ट्रिंग काय येईल? खाली येईल. आणि तुम्ही ते सोडलं तर स्ट्रिंग कुठं जाईल? परत वरती जाईल. परत कुठं येईल? खाली. खाली वरी, खाली वरी, खालती वरती वरती. व्हेव कशी चालली? दिस इज द व्हेव व्हेलॉसिटी. VW वेव्ह व्हेलॉसिटी. आणि पार्टिकल कसे व्हायब्रेट व्हायलेत? असे व्हायलेत, अप अँड डाऊन. VP म्हणून त्याला पार्टिकल व्हेलॉसिटी. म्हणजे वरतीच नाही, खाली आणि वरती. ही वेव्हची ही डायरेक्शन, पार्टिकल कसे व्हायलेत? अप अँड डाऊन. तर सायन्सच्या विद्यार्थ्यांनी जर एवढंही बघितलं तर तुम्हाला कळू शकतं की हे आणि हे म्हणजे हे दिस इज द परपेंडिक्युलर डायरेक्शन, दिस इज द परपेंडिक्युलर डायरेक्शन. असं जर होत असेल तर ह्याला म्हणायचं ट्रान्सवर्स वेव्ह. बघा, ही स्ट्रिंग अशी तुम्ही प्लग केली, तर स्ट्रिंग प्लग केली तर कुठं येईल? खाली येईल. आणि सोडली की कुठं जाईल? वरती जाईल. इलॅस्टिक प्रॉपर्टी आहे ना मटेरियलमध्ये. तर स्ट्रिंग काय होईल? अप अँड डाऊन, अप अँड डाऊन. पार्टिकल तर जागा सोडत नाहीत, पण तरी वेव्ह काय होते? जनरेट होते. अशी जी वेव्ह असते तिला म्हणायचं ट्रान्सवर्स वेव्ह. द पार्टिकल ऑफ द वेव्ह व्हायब्रेट परपेंडिक्युलर टू द डायरेक्शन ऑफ प्रोपेगेशन ऑफ वेव्ह इज कॉल्ड ॲज ट्रान्सवर्स वेव्ह. तर लॉंगिट्युडनल वेव्हचं पण तुम्हाला उदाहरण देतो.
असे एक स्प्रिंगचे ठोकळे आहेत. ओके, दे आर अटॅच टू इच अदर. आणि ह्याला असं तुम्ही प्लग केलं, पुश, कारण व्हेव जनरेट होण्यासाठी तर डिफॉर्मिंग फोर्स आपल्याला लावावा लागेल ना. आणि डिफॉर्मिंग फोर्स लावल्यानंतर त्या बॉडीच्या शेप आणि साईजमध्ये काही बदल होईल आणि त्याच्यामुळे व्हेव काय होतील, जनरेट होतील. आणि ज्यावेळेस डिफॉर्मिंग फोर्स नील होईल त्यावेळेस ते मटेरियल आहे तसं होईल. याच्यामध्ये तर आता शंका असण्याचं कारण नाही. मग ह्याला ज्यावेळेस तुम्ही पुश कराल त्यावेळेस हा ब्लॉक ह्याला फोर्स अप्लाय करेल, ते अप अँड डाऊन करेल, हे ह्याला करेल, हे ह्याला करेल. पण ह्यांची डायरेक्शन कशी आहे, ही व्हेव वेलॉसिटी आहे. आणि हे पार्टिकलसुद्धा कसे व्हायब्रेट होतात याच पद्धतीनं. बघा, द पार्टिकल ऑल्सो व्हायब्रेट इन द डायरेक्शन ऑफ प्रोपेक्शन ऑफ व्हेव. आणि व्हेव वेलॉसिटी पण त्याच वेळ. मग ह्या व्हेवला काय म्हणायचं, लॉंगिट्युडनल व्हेव. कळालं का? द पार्टिकल आर व्हायब्रेट पॅरलल टू द डायरेक्शन ऑफ प्रोपेक्शन ऑफ व्हेव इज कॉल्ड ॲज लॉंगिट्युडनल व्हेव. and the particles are vibrate perpendicular to the direction of propagation of wave is called as transverse wave. ओके, तर याच्या पुढच्या काही अजून डेफिनेशन्स आहेत ते आपण त्या उद्याच्या तासाला घेऊयात. ओके, थँक्यू. हॅव अ व्हेरी व्हेरी नाईस डे.